AI डिजिटल न्यूज। उल्हासनगर कॅम्प नंबर 2च्या दुर्गामाता नगरात मंदिरात चोरट्यांनी चोरी केली आहे। विशेष म्हणजे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरा देखील चोरट्यांनी चोरलाय। मंदिराची खिडकी तोडून चोरट्यांनी मंदिरातील 2 समई आणि दानपेटीही चोरली आहे। रात्रीच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर 2च्या दुर्गामाता नगर परिसरात चोरट्याने रोहिदास महाराज मंदिराची खिडकी तोडून आत प्रवेश केला। मंदिरातील 2 चणई, दानपेटी तसेच पंखे चोरून नेले आहेत। काही महिन्यांपूर्वी देखील चोरट्यांनी मंदिराची लोखंडी खिडकी तोडून नेल्याची घटना घडली होती। त्यावेळी तिथे असलेला सीसीटीव्ही कॅमेराही चोरून नेला होता। यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी गणेश साळुंखे यांनी याबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। तसेच या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी देखील स्थानिक नागरिकांनी केली आहे। ॲक्च्युली हे जे आहे संत रोहिदास महाराजांचं समस्त कर्मकार समाजाचे श्रद्धास्थान संत रोहिदास महाराजांचं हे समाज मंदिर असून इथे मागील काही दिवसांपासून जे बुरटे चोर आहेत ते काही ना काही तऱ्हेने इथे चोरीमारी हे करतच होते। त्याच्या आधी इथे जे काही खिडक्या वगैरे होत्या त्यांनी काढून इथून चोरी करून नेल्या होत्या। परंतु त्यावेळेस जे आहे मंदिराला आपण जी काही कमिटी आहे त्यांनी इथे त्यांना भिंती वगैरे बांधून समजा विटांचं बांधकाम करून ते बंद केलं होतं। परंतु परवा रात्री इथे पाठीमागे जी जाळी आहे ही खालची इथली जी जाळी आहे ती उचलून काही लोक आतमध्ये आले। त्यानंतर इथे जे काही समया होत्या पितळाच्या 2 समया होत्या, एक छोटी दानपेटी होती, ते इथून चोरी करण्यात आली। त्यानंतर याच्या वरच्या माळ्यावरती आपण अशाच पद्धतीचं एक पार्टिशन तयार केलं होतं। ते पूर्ण पार्टिशन त्यांनी काढून ते पूर्ण सगळंच त्यांनी काढून नेलेलं आहे। त्यानंतर तिथले फॅन असतील, लाईट असतील, सगळं चोरी करून इथून नेलं आहे। या प्रकरणी आपण हो, आम्ही काल जे आहेत आपण रितसरपणे तिथे कंप्लेंट आपण दाखल केलेली आहे आणि नक्कीच पोलिसांनी त्याबद्दल आम्हाला सहकार्य केलं आणि यापुढेही त्यांनी आम्हाला सहकार्य करून जे काही भुरटे चोर असतील त्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्यावा। तसेच प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने इथे जर एखाद्या कॅमेरा लावण्याची जर सोय केली तर तेही एक उत्तम त्यांच्याकडून आम्हाला मदत होऊ शकते अशी आम्ही त्यांना विनंती करतो। प्रकार घडलेला आहे, काय सांगतील? चोरीचा प्रकार घडलेला आहे। काल 3 वाजता आलो तरी बघितलं आम्ही तर काहीच नव्हतं वरती। पण पहिले बी अशी चोरी झाली तर आम्ही काही म्हणलं जर होती झालं असेल थोडंफार, तर आता जास्तच वाढत चाललंय। ते कसं वाढत चाललंय म्हणजे पोरी घेऊन येत ते आम्ही म्हणलं जाऊ दे, आम्ही भीतो भाई आम्हाला काही करून टाकू चोर लोक काही। पण महिला मंडळ आहे आमच्या मागे, जरी माणूस असा माणूस खंबीर असला तर आम्ही चांगलं वाटतं। पोलिसांना लक्ष द्यावं आमच्यावर, थोडं राऊंड मारायचं, सगळं बघायचं इकडं। मंदिरामध्ये काय चोरी झालेली आहे? आता 2 समया, काही तानपेटी, काही वरचं सगळं चोरी झालेलं आहे। मग थोडं वस्तू आम्ही घंटा बांधून राहिलो तिच्यामुळंच चोरी होऊन जाईल म्हणून। त्याच्यामुळं आम्ही थोडं भिवून राहिलो ना। आम्हाला थोडं सहकार्य असलं पोलीस तर चांगलं वाटेल।